नंदबाबाने विचार केला, एवढे अनिष्ट येत आहेत, एवढे अनिष्ट येत आहेत, काय करावं आता. आता मात्र वृंदावनामध्ये जायचं ठरवलंय. आता आपण काय करू, वृंदावनामध्ये जाऊ, नंदगाव सोडू. आता वृंदावनामध्ये जायचंय. कसं आहे ते वृंदावन, कशी आहे ती ब्रजभूमी, त्या ब्रजभूमीचं गोड असं वर्णन सांगतायत. मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. मन चल रे, मन चल रे, मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. 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 राधे राधे गाएंगे, श्याम श्याम 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 गाएंगे. मन चल रे, मन चल रे, मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. जय हो. सर्वांनी म्हणा. श्याम श्याम गाएंगे. राधे राधे गाएंगे, श्याम श्याम गाएंगे. राधे राधे गाएंगे, श्याम श्याम गाएंगे. मन चल रे, मन चल रे, बोल बाकी बिहारी लाल की. सर्वांनी मन म्हणा. चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. जय हो. मन चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. चल रे वृंदावन धाम, राधे राधे गाएंगे. जय हो. राधे राधे गाएंगे, श्याम श्याम गाएंगे. राधे राधे बोल बाके बिहारी लाल की. जय हो. वृंदावनाचं वर्णन सांगताय. काय त्या वृंदावनाचं महात्म्य, कसं आहे ते वृंदावन. अगदी निसर्गरम्य वातावरण आहे. वृंदावन जाने को जी चाहता है, हरे गुण गाने को जी चाहता है. राधे राधे गाने को जी चाहता है. ऐका ना, ज्याला वृंदावनाला जाणं होत नाही ना, ऐका ना, एक वेळेस तरी वृंदावनाला जा. ज्या वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर वृंदावनाचं महात्म्य असं आहे, त्या ब्रजभूमीमध्ये गेल्याबरोबर इकडं कितीही तुमच्या मनातला दांभिसपणा असू द्या, दांभिसपणा त्या मातीमध्ये गेल्याबरोबर निघून जातो. जो कधी हरिपाठामध्ये टाळ घेऊन उभा राहिला नाही, ज्याने कधी चार माणसामध्ये गेला नाही, तो एकदाच का वृंदावनामध्ये गेला, त्या ब्रजवासियांचं प्रेम पाहितलं, त्यांची भक्ती पाहितली, तर त्या ठिकाणी कसाही माणूस असू द्या, तो त्या ठिकाणी तन्मय होऊन नाचायला लागतो. ही ब्रजभूमीची महात्म्य. ब्रजभूमी म्हणजे सामान्य भूमी नाही. नारदजी पण म्हणतात,
धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्येती यत्र च. ज्या ठिकाणी वृंदावनामध्ये भक्ती ही नृत्य करते, आजही त्या ठिकाणी तुमच्या ज्ञानाला किंमत नाही, तिथं भक्तीला किंमत आहे, तुमच्या नामजपाला किंमत आहे, तुमच्या नामस्मरणाला किंमत आहे, तुमच्या अंतकरणाला किंमत आहे. तुमचं अंतकरण किती शुद्ध आहे ते पाहतात ब्रजवासी. निष्पाप जीवन जगतात ते ब्रजवासी. ते वृंदावन आहे. त्या वृंदावनामध्ये गेले आहेत. आता भगवान परमात्मा 4 वर्षाचे आहेत बघा, 4 वर्षाची काना झाली आहेत. मग आता असंख्य खोड्या केली आहेत. आणि त्यावेळेस मात्र या वृंदावनामध्ये आल्याबरोबर सुंदर असे त्या ठिकाणी घरं बांधली आहेत. सर्व गोपाळांनी त्या ठिकाणी राहू लागलेत. राहत असताना या यमुनेच्या तटकावरती असलेलं हे ब्रजभूमी, या ब्रजभूमीचा आनंद सर्वजण त्या ठिकाणी घेत आहेत, सर्व गोपाळ.